प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मुंबईमध्ये मैदान खाली आहे, जिंकण्यासाठी मैदान खाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधक आपापसामध्ये लढणार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची महायुती जरी असली तरी शिंदे गटाला रोखण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करणार. नेहमीच्या पद्धतीनं त्या आपल्या मित्र पक्षांचे गळे कापणार, हे सांगायला कोणाची आवश्यकता नाही. तिकडे अजित पवार सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठं होऊ द्यायचं नाही याची काळजी घेतील. तर इकडे जर महाआघाडी झाली, ठाकरे गट, शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, तशी शक्यता फार कमी आहे आघाडी होण्याची. परंतु यदा कदाचित आघाडी जरी झाली तरी काँग्रेस पक्ष उद्धवजींना मोकळं रान सोडतील असं बिलकुल वाटत नाही. किंबहुना उद्धवजींचे सैनिक जास्तीत जास्त प्रमाणात पाडण्यासाठी काँग्रेस देखील आतमधून प्रयत्न करेल. इतिहास आहे तो. आजवर काँग्रेस पक्षानं कधीही, एक उदाहरण देतो की रिपब्लिकन पक्षानं काँग्रेस पक्षाला साथ दिली निवडणुकांमध्ये, असंख्य निवडणुकांमध्ये साथ दिली, परंतु काँग्रेसनं कधीही त्या बदल्यात रिपब्लिकन पक्षाच्या पारड्यात आपली मतं टाकली नाही. उलट पक्षी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पडतील याची काळजी त्यांनी घेतली आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचे देखील उमेदवार पडतील याची काळजी काँग्रेस पक्ष नेहमीच्या पद्धतीने घेणार यात काही शंका नाही. याचा अर्थ हे सगळे विरोधक आपापसामध्ये लढणार आहेत. दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्रित आले तरी दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांना कितपत पुढं जाऊ देतील हा देखील कळीचा मुद्दा राहणार आहे. अर्थात दोघांनी प्रामाणिक प्रयत्न करावे एकमेकांना मोठं करण्यासाठी, या आमच्या त्यांना मंगल सदिच्छा आहेत. परंतु राजकारणामध्ये काही होऊ शकते, राजकारण आहे. म्हणून मी अगोदर म्हटलं मैदान मोकळं आहे, शत्रू पक्ष आपापसामध्ये लढत आहे. फक्त आपल्याला जिंकण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीला जिंकण्यासाठी, आंबेडकरी पक्षाला जिंकण्यासाठी एक जोर द्यावा लागणार आहे. पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरावं लागणार आहे. आपल्या हातामध्ये 3 ते 4 महिने आहेत. या 3-4 महिन्यामध्ये 2 ते पूर्ण ताकदीनिशी आपण उतरलं पाहिजे. अभी नाही तो कभी नाही या आविर्भावात आपण त्या मैदानात उतरलं पाहिजे. आणि मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या माहीत आहे आपल्याला. आपण 10-15च्या पुढे जाऊ शकणार नाही. 10-12 नगरसेवक आपण त्याच्या पलीकडे निवडून आणू शकत नाही सध्याच्या घडीला. हे आपल्याला आपली ताकद माहिती आहे. परंतु आहे त्या ताकदीचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या मागं आपलं लक्ष असलं पाहिजे. कारण ह्या निवडणुकांमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला, कोणत्याही आघाडीला, युतीला बहुमत मिळणार नाही. त्याला कोबड्यांची आवश्यकता लागणार आहे आणि ते कोबड्या पुरवण्याचं काम इथं वंचितकडं येणार आहे. आणि म्हणून आम्ही ठरवू ती पूर्व दिशा. सत्तेमध्ये आपला सहभाग झाला उद्या कदाचित, किंवा बाहेरून जरी आपण पाठिंबा दिला तरी आपल्या समाजाची कामं, मुंबईतल्या आपल्या समाजाची कामं आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो, हक्कानं करून घेऊ शकतो. यासाठी मी मुंबईतल्या आंबेडकरी जनतेला, बहुजन समाजाला एक आव्हान करेल. सरेंडर होऊ नका. विरोधकांना सरेंडर होऊ नका. मला तुमच्याबद्दल खात्री आहे, तुम्ही विकल्या जात नाही. ते छिटपूट काही दलाल आहेत ते विकल्या जातील, ते त्यांना सोडा, त्यांना फाट्यावर मारा. परंतु आमची आंबेडकरी जनता ही विकाऊ जनता नाही, ही स्वाभिमानी जनता आहे. निळ्या झेंड्यासाठी ती काही करायला तयार आहे, कुर्बानी द्यायला तयार आहे. दलाली आमच्या आंबेडकरी समाजाच्या रक्तात नाही, गद्दारी आमच्या आंबेडकरी समाजाच्या रक्तात नाही. जे झेंडा घेऊन फिरतायत दलाल, गद्दार, छिटपूट,
छटाकभर दीडदमडीचे दलाल त्यांना सोडून द्या. आपण आपली ताकद दाखवण्यासाठी, कारण सध्याच्या घडीला स्वाभिमानानं लढणारा आपला एकच पक्ष आहे, वंचित बहुजन पक्ष. वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो आपली लढाई स्वाभिमानानं लढतोय. बाकी सगळे सरेंडर झालेत. कोणी भाजपाचे गुलाम झालेत, कोणी काँग्रेसचे गुलाम झालेत, कोणी कुणाचे गुलाम झाले, कोणी कुणाचे गुलाम झाले. आणि म्हणून आपली ही लढाई जिंकण्यासाठी आपल्याला मोकळं मैदान आहे. या सगळ्या विरोधकांच्या भांडणामध्ये आपण आपल्या आरामात 10 ते 15 नगरसेवक निवडून आणू शकतो. म्हणून बांधवांनो, गाफील राहू नका. बाबासाहेबांच्या नातवाचे हात बळकट करा. बाबासाहेबांच्या नातवाचे हात सशक्त करा. बाबासाहेबांच्या नातवाचे हात बळकट म्हणजे आपले हात बळकट, आपली लढाई बळकट. फक्त रात्र नव्हे तर दिवस देखील वैराचा आहे. निर्णय जपून घ्या आणि योग्य तोच निर्णय घ्या. सरेंडर होऊ नका. पुन्हा एकदा आवाहन करतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.